का? दुसरी भाजी शिकलीच नाही ती. ज्याला मोठं व्हायचं त्याने कान आणि स्तुती कधी ऐकायची नाही. एक बोलू का, तुमच्या जवळचा विषय म्हणून बोलतो. तुम्ही कोण बनेगा करोडपती जर कधी पाहिलं आणि एखादा व्यक्ती जर त्या अमिताभ बच्चनची स्तुती करू लागला तर तो म्हणतो देवीजी देवीजी आप रुकिये. आज एवढ्या वयामध्ये सगळ्यात भारी आहे. त्याचं कारण काय? स्तुती माणसाला थांबवते. स्तुती माणसाला थांबवते. म्हणून कानाने कधी स्तुती ऐकायची नाही. कानाला स्तुतीची सवयच लावायची नाही. ज्याला मोठं व्हायचं त्याला स्तुती थांबवते माणसाला. स्तुती अभ्यास करू देत नाही. तुम्ही जर मला म्हणले वा वा महाराज काय सुंदर कथा करता, काय सुंदर कथा करता, मी आणखी अभ्यास कर, मी याच्यावर लोकांना आवडली बस 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 नंबर 1 काम झालं, आता टेन्शन नाही, आता अभ्यास. आणि जर मी तुमच्या स्तुतीकडे दुर्लक्ष केलं, अरे लोकांना आवडलंय मला याच्यामध्ये आणखी काहीतरी चांगलं करायचंय, हा जर भाव आला तर मग त्या स्तुती सुद्धा बंधनाला कारणीभूत नाही. म्हणून स्तुती केल्यानंतर मला आणखी याच्यात काहीतरी ग्रोथ करायची हे लक्षात आलं पाहिजे, आणखी प्रगती करायची. म्हणून स्तुती झाल्यानंतर थांबायचं नाही. आज नारदाची स्तुती केली आणि ज्यावेळी नारदाची स्तुती झाली त्यावेळी नारदाला वाटू लागलं की मी महादेवापेक्षा मोठा झालो. कारण कामदेवाला महादेवाने जाळून भस्म केलं होतं. कामदेवाला महादेवाने जाळून भस्म केलं होतं. कामाची पत्नी रती. आता वास्तविक पाहता महादेव आणि कामदेव साडू साडू आहेत. आता महादेवाने कामदेवाला याकरता जाळवलं, म्हणले साडू भेटायला आला, स्वागत तर करावं लागेल, डोळे उघडून पाहावं तर लागेल. समजा तुमच्या घरी तुमच्या बहिणीचा नवरा आला आणि जर तुमच्या नवऱ्याने त्यांना काही बोलला नाही, पाहिलं नाही, तर तुम्ही काय म्हणताल? सुखी होताल का? अहो का हो, माझ्या बहिणीचा नवरा आला आणि तुम्ही तर बोलले सुद्धा नाही, त्यांच्याकडे पाहिले सुद्धा नाही, वाईट वाटेल का? चांगलं वाटेल. म्हणून माझ्या महादेवाने विचार केला, माझा साडू आलाय, घरी आल्यानंतर सती माझी पत्नी विचारल कसं स्वागत केलं, म्हणून डोळे उघडून पाहिलं तर जळून. नारदाला तोच लक्षात बसलं. नारदाने मनामध्ये विचार केला, म्हणले मी महादेवापेक्षा श्रेष्ठ झालो, म्हणले मी तर कामावर विजय मिळवला. आणि त्यावेळी अभिमानी झालेले नारद महर्षी डायरेक्ट भगवान ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर जे नारद राम कथा सांगत होते ते नारद काम कथा सांगू लागले. ब्रह्मदेवाने नारदाला समजावलं, म्हणले नारदजी आता जी काम कथा मला सांगितली ती काम कथा भगवान शंकराला सांगू नका. आणि मी नेहमी सांगतो जीवाचा स्वभाव आहे, नको म्हटलं की त्याला ते करायला आवडतं म्हणजे आवडतं, नको म्हटलं की त्याला ते आवडतं म्हणजे आवडतं. मी नेहमी एक विषय सांगत असतो. एका हॉलमध्ये वाक्य लिहिलेलं होतं, कृपया वरती पाहू नका. काय वाक्य होतं? कृपया वरती पाहू नका. एकाने ते वाचलं आणि वाचल्याबरोबर वरती पाहिलं. वरती लिहिलं होतं, सांगू नये नालायकपणा केलाच का? ज्या गोष्टीला अति प्रतिबंध ती गोष्ट अति आवडते. अति प्रतिबंध ज्या गोष्टीला ती गोष्टी अति प्रिय होते. म्हणून अति प्रतिबंध चांगले नाही बरं. अति प्रतिबंध अति त्रासाला कारणीभूत आहे. आणखी जवळून बोलतो, लवकर लक्षात येईल. तुम्ही कथेला येताना फक्त मुलाला म्हणायचं मी येईपर्यंत टीव्ही पाहू नको, बस. तुम्ही दारातून आल्या बाहेर कथेने रिमोट सुरू. आणखी जवळून बोलतो, तुम्ही कथेला निघाल्या आणि सुनबाईला फक्त म्हणायचं सुनबाई मी कथेला चालले, मी कथेने येईपर्यंत कपाटात काही हात घालू. एरवी चावी तिथंच पडलेली, ती कपाटाकडे डुंकून सुद्धा पाहत नाही. आज सासू म्हणली कपाटात हात घालू नको, याचा अर्थ सासू दाराच्या बाहेर गेली, हिनं कपाट उघडलं आख पालत का? प्रतिबंध. ज्या गोष्टीचा अति प्रतिबंध होईल त्या गोष्टीची गोडी निर्माण होते. म्हणून इथून पुढे ज्या बापाला आणि ज्या आईला
मुलाला सक्सेस होताना पाहायचंय, त्या आई बापाने मुलाला जास्तीचे प्रतिबंध लावायचे नाही, त्यांच्या बरोबर जास्त जवळ जायचं, प्रतिबंध नाही. आज नारदाला सांगितलं, नारदा जी काम कथा मला सांगितली ती काम कथा भगवान शंकराला सांगू नको. आणि महाराज नको म्हणल्यानंतर ब्रह्माजी उठले आणि डायरेक्ट महादेवाकडे गेले. आणि महादेवाने आल्याबरोबर विचारलं, कुठून आले? म्हणले हिमालयाच्या गुफेत बसलो होतो. आता महादेवाला माहित नाही का हा कुठं होता. अहो म्हणले ना, काय केलं हिमालयाच्या गुफेत? अहो म्हणले तुम्ही जसे डोळे बंद करून बसले तसाच मी बसलो होतो. म्हणले मग? अहो म्हणले तुम्ही बसले तेव्हा कामदेव आला, तुम्ही तर जाळून भस्म केला. म्हणले मी बिलकुल. नारद भगवान विष्णू भगवान शंकर समजून गेले, आता अभिमान झाला. आज महादेवाने नारदाला सांगितलं, नारदा जी काम कथा मला सांगितली ही काम कथा भगवान विष्णूला सांगू नका. आणि नारदाला वाटू लागलं, माझं मोठेपण भगवान विष्णू जवळ होईल म्हणून माझं मोठेपणा यांना सहन होत नाही, असा याचा अर्थ होतो. आणि त्याच वेळी नारद महर्षी भगवान शंकराजवळून उठले आणि डायरेक्ट वैकुंठामध्ये भगवान विष्णूकडे गेले. ज्यावेळी विष्णूकडे गेले त्यावेळी भगवान विष्णू उच्च सिंहासनावरती बसलेले होते. देवगण विष्णूची स्तुती करत होते. पद्मनाभा पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा
ज्यावेळी वैकुंठामध्ये नारद महर्षी गेले त्यावेळी भगवंताची स्तुती चालू होते. आणि ज्याला स्वतःची स्तुती करून घ्यायची सवय महाराज तो दुसऱ्याची स्तुती ऐकू शकत नाही. स्तुती करणाऱ्याची विशेष ज्याला स्वतःची स्तुती करायची सवय तू दुसऱ्याची स्तुती. त्याने विचार केला मी आलो आणि यांची काय विष्णूची स्तुती चालू आहे. ज्याला स्वतःची वाहवा करून घ्यायची सवय तो दुसऱ्याची वाहवा करू शकत नाही. आणि सांगू ज्याला स्वतःची वाहवा करून घ्यायची सवय लागली तो कधीच वाहवा करून घेण्याच्या पात्रतेचा होतच नाही. कधीच नाही. त्याला मोठे पण मिळतच नाही. एक सांगू मोठे पण मागून मिळत नसतं, मोठे पण तसं वागून मिळत असतं. मोठे पण मागून मिळणार नाही तसं वागून मिळत असतं. वन ग्रॅम घालून कोणी म्हणणार नाही करोडपती. आज ज्यावेळी विष्णूची स्तुती होती त्यावेळी नारदाला वाटू लागलं सगळी सर्वत्र माझी स्तुती व्हायला पाहिजे. आणि महाराज गेल्याबरोबर भगवान विष्णू समजून गेले सर्व अंतर्यामी प्रभू अंतर्यामी सब जग. महाराज भगवंत अंतर्यामी आल्याबरोबर ओळखलं. म्हणले हे गिर्याक जर आता उठून उभा राहिले. उठून उभे राहिल्यानंतर स्वतःची आसन दिलं आणि स्वतःचं आसन दिल्यानंतर आता यांना पहिलाच अभिमान झाला होता. यांनी मनामध्ये विचार केला मी आल्यानंतर हे खुर्ची सोडतात म्हणजे मी काय लहान राहिलो. मी काय आता लहान राहिलो नाही. मी आल्याबरोबर यांनी त्यांची खुर्ची मला दिली. याला वाटतं आता आपल्याशिवाय या सिडको मध्ये कोणी तुला खुर्ची दिली फक्त निवडून येऊस तर. आज ज्यावेळी नारदाला ज्यावेळी वाटलं की मी आल्यानंतर खुर्ची सोडली याचा अर्थ माझं काय आता सर्वसामान्य काम राहिलं नाही. आणि मग भगवान विष्णूने विचारलं नारदा कुठून आले. महाराज एवढी बड्या सुरू केल्या. म्हणले हिमालयाच्या गुफेमध्ये बसलो होतो. कामदेवाला मनाने सुरू केलं. पुढचं काही सांगायची विचारायची गरज पडली नाही. म्हणले कामदेवाला. आणि त्या भगवान शंकराने तरी कामदेवाला जाळून भस्म केलं. मी तर बिलकुल कामावरती विजय प्राप्त केला. भगवान विष्णू समजून गेले अभिमान झालाय. आणि भगवंताने विचार केला जोपर्यंत याचा अभिमान समाप्त होत नाही तोपर्यंत संपला. मीच बेल वाहते म्हणली की दुसऱ्या दिवशी डोकं सुरू. आणि विशेषता आहे बरं भक्तीची. भक्ती करता 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 कधी अभिमान घुसतो आतमध्ये कळतच नाही. आणि भक्ती करणारा मग म्हणतो मी जर महादेवाला गेली नाही तर कोणी बेल वाहणार. पहिलं पाणी जर शिवलिंगावर सिडको मध्ये कोणाचं पडत असेल तर माझं पडतं. शिवलिंगावर पहिलं बेल जर कोणाचं पडत असेल तर माझं पडतं. समजायचं संपले.
आणि कधी सूक्ष्म अहंकार प्रवेश करेल याची गॅरंटी नाही बरं. म्हणून ज्यावेळी महादेवाला काही देतात त्यावेळी मी दिलं हा भाव नाही, महादेवाने माझं घेतला हा भाव.